ज्ञान संपादन करच्याक श्रवण, वाचन आणि सीइंग म्हळ्यार ऑब्जर्वेशन पळोवचें. ऐकूचें वाचनाक्किंत श्रेष्ठ. आता वाचता नಮ್ಗೆ मन कॉन्सन्ट्रेशन उरता म्हूण गॅरंटी ना. आता हेंच एग्जांपल घ्या तुम्ही. हांगा तुम्ही कसं श्रवण करता तें इफेक्टिव्ह आसता. तेंच आमी घरा वाचल्यार तें कितलें डायजेस्ट जाता, कितलें कळटा तें तुका कळना. आनी पळत आसा पळय ऑब्जर्वेशन, दॅट इज फार सुपिरियर. हे दोनीकिंत सुपिरियर. म्हण प्रत्यक्षान पळयता आमी. आतां आमी मसवड म्हणटात पळोवन आयला हांव म्हणून. सो आयकूचें वेगळें, पळोवचें वेगळें. पूण आमी तीन हातूं केन्ना पळोवचेक अवकाश मेळटा. ताका फर्स्ट सेकंड प्रायोरिटी श्रवणाक, थर्ड प्रायोरिटी वाचन. आतां हें कशें करता म्हळ्यार पळय, एकलो आसता तेन्ना कोण आसता, वाचनूच करता पडटा. 2-3 लोक आसले तेन्ना श्रवण. आनी एक ग्रूप एक्टिविटी तेन्ना पळोवन शिकता येता. अनुतान अशें म्हणलें आसा, मुखेन श्रवण केलें आनी कशें श्रेश्ठ. सादा लोकान म्हळ्यार ब्राह्मण आनी भटान ताणें पठण करचें वेगळें आनी गुरून पठण करचें वेगळें आसता. सो अत्यंत श्रेयदायक, श्रेश्ठ खंयचें म्हळ्यार गुरू मुखांतर आयकुचें. तें मोस्ट इफेक्टीव. हेतून पुरो अनुभव आसा. कितलें डीप पेनेट्रेट जाता म्हणटा, डीप वता आमगे भितर तें. आज आमकां अध्यात्म ज्ञानांत मुखार वचच्याक, पुजा पुरस्कार करच्याक शास्त्र ब्राह्मण भुरगें पुरो आसा. जाल्यार शास्त्र ताका एक लिमिटेशन आसा. शास्त्र खंय तांकां उपयोगी म्हळ्यार देव मेळ पसून. देव मेळ नंतर खंयचें शास्त्र ना म्हूण ताणें म्हळें जेवणाची गरज केन्ना आसा, भूक मर पसून. तेन्ना जेवण म्हणटा. एक वेळा भूक मेल नंतर जेवण म्हणटा. तशीच तान्नी उदकाची आवश्यकता केन्ना आसा आमकां. केन्ना ताण आसा तेन्ना उदक जाय, मागीर आमकां उदकाची आवश्यकता ना. सो तेच प्रमाणे केन्ना ज्ञानोदय जाता, ज्ञान केन्ना प्राप्त जाता तेन्ना शास्त्रांनी खंयची आवश्यकता ना. म्हूण ताका म्हणटा की गुरूक खंयचें शास्त्र आवश्यकता ना. ताणें उलयलें शास्त्र, ताणें सांगिल्लें मुहूर्त, ताणें केल्लें वेद वाक्य तें खंयचें लागना, कित्याक ताका ज्ञान अशें प्राप्त जालें. सो मनशाक जिवनांत गुरू स्थान तें कितलेंय सांगता की उणें. आनी गुरू दृश्टी पड काम घेवयली. आनी ती गुरू दृश्टी गुरुस्थान कोण कोण येता तो पुरो लोकवाद पडता. समान अंतरांत पुरो पडता. एकल्याक एक ना. सो कोण कोण सत्संग आसो की गुरू कॉन्टेक्टा कोण कोण येता ते गुरू दृश्टी सर्व लोकांक पडटा. सो ताका जाता तितले वेळ आमी गुरुस्थानांत गुरुले सहवासांत उरचे प्रयत्न करता. आमकां न्ही फॉर्च्युनेट कसं की म्हळ्यार त्या वेळार जास्त गुरुले उरचेक अवकाश मेळ्ळा म्हाका. तांगेले सहवासांत उरचें म्हळ्यार देवालेचें एक योजना. आनी गुरू दृश्टी केन्ना पडटा आमगे वयर तेन्ना कितलें आमगे क्लेश पाप हें पुराय परिहार जावन वता. दुसरे विचार मना येना. सो आदी केवल शास्त्र ते आधारित आध्यात्मिक जीवन काडचें साध्य ना. शास्त्र जर घेतल्यार सुद्रान पूजा करची न्ही, बायलान करचें न्ही अशें पुरो येता. जाल्यार ताका कसं म्हणलें की म्हळ्यार
पुजा अधिकार कोणाक मिळाला, कोणा भक्ती असा. पूजा करच्या पाप नाही. भक्ती कोणा असत आणि पूजा करतो, बाईला असो, दादला असो आणि कोणी असो. सेकंड, प्युरिटी ऑफ माइंड. कोणाला मन शुद्ध असा. आता पळू का तुमकां मन शुद्ध आस की म्हळ्यार भेदभाव हे परत आणि तेच इम्प्युरिटीन तेच परत. कारण ते प्रकार मन निर्मल म्हणटा न्ही, जस्ट लायक अ क्लीन वॉटर फिल्टर. आणि ना तुमचं करून घेवका आता मन कसं करता म्हळ्यार प्युअर करून घेवका, रिफायंड म्हणटा न्ही तशें करून. आणि अनेक इंपॉर्टंट म्हळ्यार देवा ಬಗ್ಗೆ प्रामाणिक खंय उरता, प्रामाणिक अपेक्षा उरता तर देव मेळका म्हणून. आसक्ती, प्रामाणिक देव मेळका, शुचित्व आणि भक्ती हे असलं कोणी पूजा करेल. सो आधी तुमच्या मनात जर असलं आम्ही करचे नाही, ते करेक्ट नाही. कोणी करते पूजा. अच्छा क्वालिटीज तुम्ही डेव्हलप करून घ्या. बरं सांगेल क्वालिटी असणे डेव्हलप करून घ्या. आणि ही क्वालिटी जर असल्यारी शूद्रांक सुद्धा अधिकार, शूद्र लोकांना सुद्धा पूजा करेल, प्रोव्हाइडेड दिस क्वालिटीज आर देर. म्हणून मी सुमार पळयलें कनकदास ह्याचा पुरा ताणें पयलें केलें केन्ना पयलें केलें ताणें भक्ती आसना गेले की प्युरिटी ऑफ माइंड आसा. आनी सो कॉल्ड वैल जात म्हणटा पळय खंयच्या ना माइंड प्युअर ना, भक्ती ना, कमर्शियल भक्ती. सो पुरा करून घेवन न्हू एक लक्षात दवरका, आमकां कसले मेळका आसा पळय ते गुरू मना असले मात्र मेळटा तुमकां. गुरू इच्छा जाले मात्र मेळना, कसले मेळना. म्हळ्यार एक वेळा गुरू प्राप्त जालो तुम्ही कसले मागल्यार मेळना. सो गुरू प्राप्त जाले नंतर गुरू इच्छा असले मात्र ते प्राप्त जाता. सो गुरू मेळ्ळे नंतर गुरू इच्छा भायर वचचे प्रयत्न आमी करणे. सो आदी गुरू कृपेक पात्र जावंक आमी. आनी हे देह म्हणटा देव ताका सगळें देवालय. आनी आत्म म्हणटा तो परमात्मा. देव हांगा आसा भितर आसा. खंयच्या रुपार आसा तो आत्मरुपार आसा. देह देवालय आनी देव आत्मचे तो परमात्मा हे दोन्ही तुमगेल्यान तो आसा. देवालय खंय आसा, देवालय खंय आसा हांगा आसा. खंय वता आमी कसले सोदका आमी जाल्यार एक आसा खंय व्यवस्थीत पूजा जाता, भक्ती आचरण पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेशन ते बेनिफीट जाता. तसल्या जाग्यार आमी वचका आनी व्यवहार खंय चलता देवान नांवारी ते आमकां कसलें मेळना. गुरुचरण हे शक्ती प्रतीक, शक्तीचें प्रतीक. मागच्या फुडें आमी घेतला मस्त वेळा पुरा देव पुरा शक्ती थंय आसा. खंय गुरुचरण पुरा शक्ती थंय आसा. सर्व देवताचे आवास स्थान ते. आनी खंय वचका म्हणना, काशी वचका म्हणना, तिरुपती वचका म्हणना. जालपिका आमकां मना येता थंय वचका हांगा वचका. एक आकर्षण, तो बाय आकर्षण. गुरू मेळ्ळे नंतर एक्चुअली खंय वच नाही ताणें. दॅट इज अल्टिमेट. गुरुचरण म्हणटात ते अल्टिमेट. पण खंय वचची आवश्यकता ना. हें तुमी फर्म मनांत दवरून घेवका. म्हळ्यार गुरुचरण, गुरुभक्ती, गुरुसेवा, गुरुनिश्ठा हे मनांत घट्ट धरा तुमी. आनी कसलें जायना भिवका म्हणना. जाल्यार एक तो गुरू कोण म्हणटा पळय तसलो गुरू उरता, तो योग्यता उरता ताका. म्हणून कृष्णान कसं म्हळें, वन हू इज कमिशन्ड बाय मी. हांव बसून गुरू जावच न्ही ते. आनी कमिशन्ड बाय मी म्हळ्यार कशें आतां हांव गुरू जालो न्ही हांगा, ते देवाली इच्छा. सिंपल एग्जाम्पल दिवका जाल्यार दिक्षा हांव घेतलेली न्ही ती. गाणगापर्यंत महाराजान सांगलें की दिक्षा घेवका म्हणून. कोण सांगेली?
म्हगेल कल्पना नाही, म्हगेल अपेक्षा नाही थी. म्हणून कृष्णान भगवद्गीता कसं म्हणा पळय 100% टॅली जाते. सो गुरु शुड बी अथॉराइज कमिशन्ड बाय मी. तसल गुरु आमकां प्राप्त जावका. तसल गुरू हें पुरो मेळटा खंय त्या चरणान तें पुरो मेळटा, नाजाल्यार कसलें मेळना. सो आज तुमचा प्रश्न आहे ना, प्रश्न कसं आसता म्हळ्यार कशी उपयोग करता हें उरलें. आतां उपयोग करता की ना म्हण तुमकां गोत आसा, कितलो उपयोग करता आसा तुमी. ऑनलायन कितलो उपयोग करता. आतां सत्याने प्रश्न ना तें स्वतः आसूं येता, स्वतः म्हणून खंयचे गोड हें म्हणून सांग, स्वतः कितलो यूज जाता तुमकां. सर येवका तुमगेलें क्वेश्चन म्हळ्यार थिंक पळय म्हळ्यार कशी आड कसले तुमगेलें आड कसलें मनांत मनांत कसं आड येता. पण मागीर आनी म्हणटा ती 10% मात्र आमची म्हळ्यार 90% स्टील लॅगींग. तें एक जालें. हांगा खंय जाता म्हळ्यार गुरू आमी एक मनुश्य म्हणल्यार एक फिलींग येता आमकां, मदें मदें तें फिलींग येता आमकां, म्हळ्यार आमगेलें बरें दिसना तो. आनी एज युजल समटायम्स इवन देवाल एक माया ती म्हूण म्हणटा ती हें शरीर आसा पळय, हें शरिराक वचून तुम परत फसता न्हू. समटायम्स शरीर वयर व्हरता, समटायम्स शरीरच तुमकां दुसरे कडेन ट्विस्ट दिता. सो खंयचे मनुश्य सर्वस्व म्हणून लेखता ताका सर्वस्व अशी प्राप्त जाता. सो ते तुम फर्म करता कसं की म्हळ्यार सर्व शक्ती थंय आसा म्हणून आमी पुरा गुरू भजन गुरू आराधन म्हणटा ती सुलभ उपाय मोक्ष प्राप्त करता गुरू भजन. त्याच न्हू एक अभंग आसा गुरू भजन आस न्ही गुरू भजन म्हणटा. आनी तुकाराम भजन तें सुद्दां आसा वारंवार सांगू काय म्हूण. देव भेटे जनी म्हणी. सो आजी व्हड भाग्य कसं की म्हळ्यार 5 कोटी 10 कोटी लॉटरी न्ही. गुरू जर मेळ्ळारी ताका सर्वस्व प्राप्त जाता. मागीर म्हणटले पयशे नाशी कशें न्ही. पयसो रियल न्ही, रियल धन पयशे न्ही, गुरू प्राप्त न्ही हें व्हड ट्रेजर. ताजें तितलें वेल्यू आनी खंयचें ना आमकां. सो तुमगेलें जीवन केन्ना सफल जाता की म्हळ्यार केन्ना योग्य गुरू प्राप्त. आनी योग्य गुरू तुमकां सांगलें आतां कोण म्हणून घेवन वन हू इज कमिशन्ड बाय गॉड अथॉरायज्ड बाय गॉड. कृष्णान हें भगवद्गीतांत म्हळें. केन्ना योग्य गुरू मेळटा तुमगेलें अज्ञान वता अंधकार दूर जाता तें ज्ञान मेळटा. सो केन्ना ज्ञान मेळटा उजवाड पडटा अंधकार ऑटोमॅटीक वता म्हूण म्हाका सांग मेळ्ळें पळय. हें अंधकार जन्म जन्मान तर भितर भरला आमगेलें अज्ञान. आतां एक कूड आसता रूम म्हाका घेतलें एग्जांपल हांवें 100 वचून तें लॉक जाल्लें आसा. एक लॅम्प पडयलो तशें गेलो अंधकार 1 सेकंडान गेलो. तशें गुरू केन्ना प्राप्त जाता विदीन नो टायम तागेलो अंधकार वता. सो ताजे खातीर आमी साधन करून घेवका. गुरू भजन गुरू नाम स्मरणांत सर्वस्व आसा. गुरू चरणांत सर्वस्व आमकां प्राप्त जाता. आनी ज्ञान स्थिर जावका लागली आमकां गुरूलो उपदेश जावका. पण जावका गुरूलो उपदेश जावका. हें बेस्ट एग्जांपल म्हळ्यार नामदेवान मस्त रेफर केलें. वापस वापस रेफर करचें कशें लेखें म्हळ्यार तांकां मस्त शिकता अशें एग्जांपल आसा पळय. देव उलयता गेलें जाल्यार गुरू उपदेश ना. कित्याक पळय कशें गुरू उपदेश ना ताका. आनी एक दिवस केन्ना देव नैवेद्य घेना पांडुरंग तेन्ना तो म्हणटा आज कशाला घेना तुम. तेन्ना रुक्मिणी म्हणटा भविष्य तो
तेगेले भक्तार घरा गेला मग तेगेले प्रिय भक्तार घरा गेला मग त्यांचं म्हणतात मेगेलकिंत श्रेष्ठ भक्त कोण असं मग त्यांचं म्हणता भविष्य गोड कुंभार मग आणि हो वत नाही पळोवच्यात ते वातावरण पळय गोड कुंभार हो कसं बघ अशात मागीर थंय परत जालें तुमकां दानदेवान परीक्षा कर म्हण ताका हें कच्चें आसा म्हणटा ताका आनी कोप येता आज खंयच्या मनशाक एक साधन केन्ना तूं उपयोग ना म्हळ्यार आनी कोप येता कळ्ळें पांडुरंग म्हणटा तुका उपदेश जालना आनी तागेले वच म्हणलें खिचोवा हें जर पळयल्यार मसलें उदाहरण अशें मेळटा पुरंदरदासान जगन्नाथाक म्हणलें खंय थंय वच तूं तुकारामान आनी कोणाक उपदेश दिल्लो ते विचित्र देवाल एक लिंक म्हळ्यार खंयचे एक संत लोक आसा न्ही खंयचे तरी मुखांतर तुमकां आदेश दिताची थंय वच हांगा वच आनी मुखार तितलें न्ही ते जगन्नाथ दास विजय विठ्ठल किवीर अशें आसता विजय विठ्ठल तांकां म्हणलें तुगेलें 40 वर्सांक दी म्हाका दिसता राघवेंद्र स्वामी म्हणटा तुगेलें 40 वर्सांक दी म्हूण आतां पळय हें साध्य आसा की पळय तुमकां तो दिता 40 म्हळ्यार कशी पावर आसा पळय म्हळ्यार हें पळय पीठ पळय ऑर्डिनरी पीठ ना हें पळय आतां हें बाकी पीठ आसा पळय तें शेतकी पळय अशें खंय जायना तशें पुरो सो ज्ञान सिद्ध जावपाक स्थिर जावपाक रे श्रेष्ठ गुरू आमकां उपदेश जावपाक कोणाले श्रेष्ठ गुरू आनी श्रेष्ठ म्हळ्यार ज्ञानी गुरू ताका ज्ञान प्राप्त जाल्लो उरता आनी येदोळ म्हळ्यार हांवें गुरू भक्ती गुरू भजन गुरू सेव केल्या शिवाय मन स्थिर जायना आज मन स्थिर आसा की तुमगेलें मन स्थिर आसा की ना म्हळ्यार गुरू सेव केलें ना म्हणून एक अर्थ कंपेर केले आमकां कोणेंय कसं एक म्हणलें की नासता कळ्ळें आमी तांकां उलटा उलोवचें वचचें ना असो म्हगेल प्रारब्ध चल्ले आमी थंयकच ते हें करपाचें नाजाल्यार पूण परत तशें न्ही तशें खूब येतलें ताका 2 वंट्यान आमी ताळ काडटा आशिल्ली आतां तशी जायना करून तांगेलें उलयताची करताची नाही इट्स अ गुड इंडिकेशन म्हळ्यार कशें तुमी प्रोग्रेस करता अशें म्हणें ते दिसता न्ही जावका तशें कंपेर केल्यार मस्त व्यत्यास म्हळ्यार डेफिनेटली तुमी प्रगती मार्गार आसात आनी आमी कशें म्हळ्यार प्रगती तुमगेलें स्पीड जावका टॉप गियर तुमगेलें आमकां फर्स्ट गियर सेकंड गियराचेर हाजेर आसता ते टॉप गियरार वचका आज 5-6 गियर आयले गाडीक 6 गियरार वचका अशी कारण म्हळ्यार आयुश्य ना न्ही आमकां लिमिटेड आयुश्य आसा आनी चान्स गेल्यार आमकां आनी आनीक जल्म वेट करता आमी सो जाल तितलें आमी पुरा साध्य करून घेवका साजी सत्पुरुश गुरुलय खंय आगमन जाता तें पुरा पितृवर्ग खुशी जाता खंय हे 2-3 एग्जाम्पल जाल्ले आसा आमकां मेळटा तेन्ना नांव सांगना हांगा तागेले बापूय स्वर्गान नांदता आशिल्लो खंय वयर आकाशार पळयलें ताणें बापूय आकाशार नांदता आसा सो एक म्हळ्यार हें खाली स्टेटमेंट न्ही प्रॅक्टिकली जाल्यार आनी जाता सो एक गुरू प्राप्त जाले नंतर काय म्हळ्यार सबंद पितृवर्ग तृप्त जाताची सेकंड सगळे सबंद कुल पावन जाता आता तुमी करताच पळय कारण तुमगेले खातीर न्ही तें तुमगेले सबंद कुल पावन जाता आतां बायलांनी केलें की तुमगेलें कुल पावन जाता उभय म्हळें न्ही तांणी हांगा 21 थंय 21 सो बायलांक सुद्दां तें पुण्य लभ्य आसा थर्ड ते पाप आसता तुमगे क्षीण जाता सो एक तुमगेलें इंडिविज्युअल पाप उणी जाता
दुसरा संबंध पितृवर्ग तृप्त जाता. थर्ड संबंध कूल आसपा तुमगेले प्युरिफाय म्हळ्यार पवित्र जाता. सो ताजे खातीर आमी जालें तितलें गुरुलें संबंधान तूं देवाल्या संबंधान देव पुजा पुला चालू दवरका आनी आमगेले प्रत्येक स्वास म्हणटा पळय तें प्रार्थना स्वरूप जावका. एवरी ब्रीथ आसा पळय दॅट शूड बी द फॉर्म ऑफ प्रेयर. आनी जाणेस म्हळ्यार प्रेयर आसा पळय बेस्ट फॉर्म. देवा लागीं वचाका प्रेयर इज द बेस्ट फॉर्म. मनस्पूर्वक तुमी देवाला प्रार्थना करता आनी आयकत की ना की पळया तुमी. तुमगेले खंयची प्रार्थना आयकला की देव आयकला 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 ना म्हणचें ना तुमी आयकला म्हणून आमी आदी अशें आसा न्ही देवान आयकला म्हणून अशें आसात ना केन्ना गेले आमी पडच्या. सो प्रत्येक वर्ड एवरी ब्रीथ should be a form of prayer, a sort of prayer. सो देवाक प्रार्थने मुखांतर आमी सुलभ प्रमाणे इम्प्रेस करूं शकता. आमी आमगेले वेदना प्रार्थना म्हळ्यार कशें की आमगेलें सांगचें न्ही ताका. मनाक कशें नाशिल्लें तुमी सांगतात ताका देवाक आनी देव तें मनस्पूर्वक केलें तें आयकता. सो आजी देव आमकां कसोय जावका की म्हळ्यार तागेले निमित्त कसं मेळच खातीर न्ही तो कसो प्रीज करच्या जाय आमकां कसो लेका तागेलो प्रीज वाडका म्हूण देव जाय आमकां. तें कसं दिता म्हूण तें न्ही. जाल्यार प्रापंचीक मनीस केलें की म्हळ्यार तागेलो कसो मेळटा प्रार्थना केल्यार सेव केल्यार ह्या दृश्टीन तुमी भक्ती करनाका ती. तो कसो दिवका म्हूण दिता तुमकां. देवाल भक्ती कर न्हू कोणे तरी त्रासान पडिल्लो आसा की पडला जाल्यार म्हणटा सुदामा कसो मेळ्ळें म्हूण पळय की न्ही सुदामा कसो मेळ्ळें कांय ना गरिबीच न्ही. लागून स्वामी कसो कांय ना लागून स्वामी परत गोतच न्ही सिनेमांनी पळयल्या तुमी देवणाक मागीर पाप लास्ट मठाक वता. हें साधू संत लोकांक दर पळयल्यार आतां बली पळय ताणें ताक केलो ताका खंय सकयल धाडलें देवान ताका श्रेश्ठ पदवी प्राप्त जाली. सो देवाक तुमी ताका प्राप्त करून घेवचो प्रीत करता. तागेलो कसो आसा म्हूण न्ही. जाल्यार संवसारांत आमी कसो प्रीत करता म्हळ्यार तागेलो कसो आसा की म्हणून प्रीत करता. आदी देव कसो दिना जाल्यार कोण भक्ती करनाशिल्लो. तो खंय कितें दिता म्हणून भक्ती करताशी. सो ताजे खातीर तुमी भक्ती करनाका ती कसो तो दिता म्हणून भक्ती करनाका ती कळ्ळें. भक्ती कसो म्हळ्यार तोच जाय म्हूण. आतां कृष्ण आसलो आनी कसो जाय आमकां परत तागेले घेसना आनी रुक्मिणी हें करता आशिल्ली म्हूण ती मुखार म्हणटा कळ्ळें. हें पण हांवें विचार केला म्हूण म्हाका कशें बरें मांकड करनाका अशें तशें उलोवंक घेवन तूं आसल्यार म्हाका कसो जावका म्हूण. सो देव आमकां तो कसो दिता म्हूण न्ही तागेले खातीर आमी करता. आनी देवा खातीर रडतले देवा खातीर देव प्राप्त जावका म्हूण भक्ती करतलो बारी उणी आसा. तो कसो कितें दितला आनी करना जाल्यार खंय तरी प्रॉब्लेम येता ह्या दृश्टीन आमी तागेली भक्ती करताची. आनी आमगेले आनी परमात्मा संबंध अशें आसा की एक पवित्र संबंध. आतां जिवनांत तुमगेले तुमीच एक हें पळयात तुमगेलें रिलेशन आसा भाव भयणी पूत धूव हें पळय आतां खंयचे संबंध तुमकां पवित्र पावन कशें विचार खंयचे संबंध पवित्र तुमगेले आं पळय की न्ही ताजे तितले प्युअर संबंध आनी खंयचे ना. सो परमात्मा संबंध इतलो पवित्र आसा की
त्या संबंधामध्ये आम्ही दुसरे कसं येवनाचे पळोवका कसं करका ताजे मध्ये आनी दुसरें येवं आमकां आनी कोणी तरी आयले री ते ताका दूर करका त्या संबंधामध्ये कोणी विचार येऊ नये आता उदाहरण जर घेतलं री हा काही मत हे संबंध असे असते देवाले ते क्लोजेस्ट डियरेस्ट नियरेस्ट तसे असेल त्यांना पुरा संबंध सोडका आम्ही सो देव जर जाय जाल्यार पुरा सोडचें पडटा आनी सोडका म्हणून ते सोडून वता पुरा आतां कोण देव भक्त आसा पळय ताका कोणी येनाचे ऑटोमॅटीक तो पुरा सोडून वताचे सो आजी कष्टकाला देव आम्ही लागी करका सुकार नाही आणि देव लागी जाता तुमकां आता थोडे लोक कशें करता म्हणजे कष्ट पुरा भोगताचे हें कोण कसं उपयोग ना कळ्ळें कोण कसं मेळना आमकां तसंच दोग लोक मेळटा तुमकां सांगताले तूं देव देव म्हणून कसं मेळना तुका हेंच म्हणून आनी तुका प्रॉब्लेम वाडटाच आनी वीक पॉयंट आसले आमकां वीक पॉयंटातले पयशे दिसता असं कष्ट जाल्यार कष्ट सांगता कसं नासा आता देवाक जागेल मन आसा जाल्यार आमी कश्टाचे भोगता म्हणून कश्ट भोगया आमी तागेले पुरो सोडून दिले आमी आनी आतां कश्ट म्हणून आमी खंय बुडिल ना आमी आजी कसं जालें कांय जालें ना आतां पळय BP नॉर्मल आसा शुगर ना आनी कसं जाय एक खंय तरी गांठलं मेळप काय तेंच न्ही डेली मॉनिटर करता बसका सो देवा लागीं प्रेम संबंध वाडोवचो प्रयत्न करता आनी त्या देवाल प्रेम तुमगे भक्ती मध्ये कोणे तरी आयल्यार कोणे तरी ऑब्स्टॅकल जर केल्यार ते दूर करता डोंट केअर कोणी आसता आनी तुमी पळयल्यार तो मीराबाई अक्का महादेवी प्रल्हाद पुरो सोडून गेले तांणी देवा कशें सोडून गेले तांणी कोणाक कॅर केलें ना तांणी गो बाय पळय कोण बशिल्ले ना तांणी हे गो म्हण हे जल्माचे आमकां परमात्मा संबंध तो जल्म जल्मांतर स्वतःच कशें ते संबंध तुम्ही गट्टी धरचे प्रयत्न करता आनी आतां केन्ना तुमी देव कार्य परस हेंकां सगळे हिंट दीत म्हळ्यार कोणे तरी आड पांय घाले तुमी हें दूर करा कळ्ळें तांकां कसलें जायना आनी कोणाक कोर्ट करता न्ही गुरून सांगलें थंय आनी एकदां आमी थंय सांगलें म्हण तशें येवं न्ही तुमगे डिसिजन उरका तें आजी व्हड एक आमगेलो प्रॉब्लम कसो की म्हळ्यार गुरू वयर आमी देव भावन दवरनाची मनुष्य भावन दवरता खंयची भावना मनुष्य भावना आतां हें तुमी एग्री जाता की ना मनुष्य बुद्धी दवरता कितलो वेळ तुमी घेता पळय देव खंयची भावना येता नाही ओकेजनली येता की ना ओकेजनली येता पण ओकेजनली येता न्ही गीता ओके येत नाही ओकेजनली येता असं एक न्ही ते एक्चुअली येवं न्ही थंय फेल जावचा आमी आनी कांय ना तो जस्ट फॉर्मुला कसं की म्हळ्यार थंय मनुष्य बुद्धी येवं न्ही आनी ताणें अशें परिगणन केल्लें आसा इट्स द ग्रेटेस्ट क्रायम गुरू वयर मनुष्य बुद्धी दवरची हो व्हड अपराध म्हणून गुरुले तंतोतंत फॉलो करता एक शब्द जर डिवेट जाले एक शब्द आयकना जाल्यार तो व्हड एक अपराध जाता ताका कसलें लुकसाण ना तांचो गुरू कसलें लुकसाण ना लॉस कोणाक म्हळ्यार ते कोण फॉलो करना पळय ताका तें लुकसाण सो आजी गुरू वयर मनुष्य बुद्धी दवरनाकाची गुरू सेवांत आमगेले सर्व समस्या निवारण जाता आतां कितलें की तुमगेलें
डाऊट्स असेल अध्यात्म जीवनात तो होय की नाही, तुम्हाला क्लिअर झाल्या, तुम्ही एक फर्म स्टँडिंग आयलेच. पहिल्याच्या वर चल विचार हाड सांगेल ऐकणार तुम्ही. सो टू क्लॅरिफाय ऑल द डाऊट्स, पुरा संशय निवारण जावकाला करून जावका म्हणाली गुरु उपदेश जावका, त्यातल्यात मन स्थिर जाता. आता मस्त लोक म्हणतात तुम्ही सांगेल नंतर आणि आम्ही विचार केला ना. थोड लोकांना लेटर स्टेज येतात, थोड लोकांना अर्ली स्टेज. स्वतःशी तुमगेला एक स्टँड उरका, तसं एक प्रोग्रेस तुमगेला लागे जावका. सो आजी दैवी शक्ती कृष्ण म्हणा देव म्हणा तुमकां डायरेक्ट एक्सेस ना थंय, डायरेक्ट तुमकां मेळना ती शक्ती. ती कोणा मुखांतर कार्यगत आसा, कार्यरूप गुरु मुखांतर. म्हणून मस्त लोक असे म्हणतात आम्ही म्हणचे आम्ही कोण नाही म्हणून पहिले तशें लास्ट संडेक लायलो. तो म्हणाल हें पुरा म्हळ्यार असं नाही म्हणून तो म्हणाल आमकां दिसता तुमी म्हणून हें पुरा आमकां गोत ना. सगळं सिंपल आन्सर. तो म्हणटा दिसता तुमकां काम घेत राहा म्हणून आनी तें आमी पळयलें ना. हें मातसो लोकांक तशें म्हळ्यार थोडे लोक दे हॅव रियलायज इट. सो देवी शक्ती कोणा मुखांतर कार्यरूप जात म्हळ्यारी सत्पुरुष संत आणि गुरु मुखांतर. एक लक्षात दवरा, त्या व्यक्तीक योग्यता उरका. कसं उरका? योग्यता उरका. मेरिट म्हणटा न्ही ते रिलिजियस मेरिट उरका ताका. कोण कोणा मुखांतर देव कार्यरूप कर ते मेरिट जर असल्यारी म्हणजे तुमगेले पुरा प्रयत्न कसं की म्हळ्यार मेरिट एक्वायर करता तुम्ही. ते मेरिट तुमगेला देवीशीक तुमगेले मुखांतर काम करता आणि हे साधन मार्गान तूं मुखारी वचता. तुम्ही कितले वर्स कितले जन्म लागता पळोव्यात. अर्ली स्टेज बेटर जाल्यार तितले बेगी तुम्ही प्रोग्रेस करता. आदी साधकांक हे आध्यात्मिक पथ आसा पळय, गुरु शिवाय गती ना, अल्टरनेटिव्ह ना. आणि सबस्टिट्यूट म्हणटा न्ही ताका ना. आणि अत्यधिक महत्व तुमकां गुरुकृपा. आणि कसं ना जाल्यार पुरो गुरुकृपा जर असल्या ताका अत्यधिक प्रगतीक अनुकूल जाता. ते तुमी पात्र जावका. आनी एक म्हळ्यार तुमकां देवान पयला लब्ब कोन्न दिलें. सोद काम म्हणून ना, खंय पुण्य आसा तुमगेलें. एक स्टँडर्ड देवान फिक्स कोन्न दिलें. इतलो आसून कसले मुखार वचना म्हणून प्रश्न येता. केन्ना मुखार येवंक आशिल्लें तेका कारण म्हळ्यार आमगेले पुराय दोश आनी आसा न्ही. आनी हे मनुश्य विचार ते परत तुमकां ब्लॉकेड्स ते परत दोश अनेक पातक आनी तुमगेले कोणा तृप्त लोक आसा पळय ते सोडनात तुमकां. ते म्हणटा की आमगेले पयलीं क्लियर कर. कसं कर आमगेले पयलीं क्लियर कर तूं मुखार वच म्हणून आमगेले लायफ भर तांगेले क्लियर करता आनी तूं वता. आनी केले कर्म आसा पळय ते आमी क्लियर करतात. अनेक आसा क्लियर करनार तूं मुखार वचचें आनी एनीवे तें बरें कर काम येता. तांकां कांय व्हड प्रश्न न्हय तो. सो गुरुतत्व केन्ना तुमी फिक्स जालें तेन्ना एवरीथींग एंड्स. खंयचे मनीस गुरुतत्व फर्म जालें आनी ताका खंयचें ना परिसमाप्त म्हणटा न्ही. एवरीथींग एंड्स इन गुरुतत्व. सो गुरुतत्व जालें आनी खंयचें तत्व घेवका म्हणून ना ताणें. पूण तें दत्तात्रेय तत्व आसा पळय तें फायनल अल्टिमेट. त्या तत्वान तुमी समरस जावचे प्रयत्न करता. आदी गुरु आमकां आत्मसाक्षात्कार करच्याक ते दृश्यान मार्गदर्शन दिता, शक्ती प्रदान करता, योग्यता प्रदान करता. आमकां योग्यता ना आदी, ते शक्ती ना आमकां.
तर गुरु कसं करता म्हणे हे पूर्ण आमकां पॅकड म्हणटा न्ही पुरो पॅक करता तुमकां नाल्यार पुरो आमी वीक आशिल्ले पयलीं ओके वीक म्हळ्यार फिजिकली स्ट्रॉंग नासलेले बट मेंटली स्ट्रॉंग आसले आनी ते स्ट्रॉंग आसा म्हण तुमकां ती कल्पना येवका आत्मशक्ती वाडली आमगेली सांगसान पुरो आयकनाची आमी हांण सांगलें ताणें सांगलें आमी आयज कोणाले आयकनाची तो टू सम एक्सटेंट थंय प्रोग्रेस आसा आमगेलें आनी हे गुरूले अवेलेबिलिटी म्हळ्यार देवान एक आमकां श्रेश्ठ उडगीर दिल्या परमात्म्याले व्हेरी प्रेसियस कॉन्ट्रिब्युशन म्हळ्यार गुरू लभ करून दिला आमकां देवाक कितलेंच आमी स्तुती केलें तें उणें तसले एक अमूल्य निधी देवान आमकां लभ करून दिले आनी आमी ताजो उपयोग करताना हे विचार दवरून तुमी ताजे बेनिफीट घेवचो प्रयत्न करता आजे गुरू सहज सहज लभ जायना तुमकां आतां तुमकां पुरो गुरू मेळ्ळा सुद्दां कारण कसं नासतलें पुण्य पूर्वजन ताका म्हणटा की म्हळ्यार कर्म धर्म संयोग युनियन खंयचे कर्म धर्म तुमगेले कर्म आसता तूं पुण्य आनी धर्म आसता धर्म तुम पालन कर धर्म इट हॅज कॉन्ट्रिब्युटेड सो कर्म धर्म संयोगान मनशाक गुरू प्राप्त जाता गुरू प्राप्त जाल्या नंतर ते एंड जायना ते आमी कसं करता की म्हळ्यार मुखार वचून आमी प्रयत्न करता म्हूण हाजी गुरू लेख परमात्मा लेख अमूल्य काणिका सो ताजे खातीर आमी कसं करता की म्हळ्यार गुरू सेवा आनी भक्ती करता खंय करता गुरू सेवा आनी गुरू सेवा आनी गुरू भक्ती परमात्माक स्वीकार आसता मस्त पळयलें तुमी पुरो ईश्वर गुरुचर्चांत येता न्ही विष्णू येता ईश्वर येता परीक्षा करता ताका तेन्ना तो म्हणटा म्हगेलो गुरू समर्थ आसा म्हणून तांकां आश्चर्य जाता दावेत मारे म्हणून आमी प्रत्यक्ष वचून गेले हांव नाका म्हणटा बरें तागेलो भक्त पळया म्हणून ताणें तागेलो कोप केलो ना पळय गुरू ताणें हें केलें की विष्णून ना ईश्वरान ताका कंडेम केलें कांय केलें ना ताका सोवील नाका सोवील ना दावेत म्हणटा तुगेले भयंकर एक अशें म्हणून हें पण आतां आमी उलयत हांगा टॅली जाता कसं आमी उलयता पळय ते गुरूच्या चकान हेका टॅली जाता सो ताजे खातीर आमी गुरू भक्ती गुरू सेवा करता आनी गुरू म्हळ्यार एक्चुअली ते प्रत्यक्ष उरकाम म्हूण ना ताणें आतां ताणें जर घेतल्या न्ही एका कोळा चडलो कसं करता की म्हळ्यार ते गुरू ना म्हणून थंय वचनाची 8 दिवस ना म्हणून ते 8 दीस येनात एक्चुअली इट इज रॉंग गुरुस्थानांत गुरू ना गेले तागेलो उपस्थिती थंय आसता आनी हा अनुभव आयला सो आमी कसं करता म्हळ्यार गुरू आज ना खंय थंय कळ्ळें आज वचचे नाका आनी तेच इम्पॉर्टंट आसता नासतना वचून येता पळय गुरू आसा म्हणून तें म्हत्वाचें आसा आनी हे पळय फायन वॅल्यू म्हणटा न्ही फायन तत्व तें परत शिकून येवचें न्ही तें कोण सांगलें म्हणून येवचें न्ही तें ऑटोमॅटीक तुमगेल्या भितरल्यान ती तत्व पुरा ती येवका पडटा सो हाजी सत्य आनी असत्य दोनूय आसा प्रपंचांत रियल एंड अनरियल आनी थर्ड कसलें आसा की पळय थर्ड कसलें ना रियल एंड अनरियल रियल कसलें देव आनी हें पळय कसलें हें पळय अनरियल हें फायट आसा रियल एंड अनरियल आनी सत्याचे केन्ना परिचय जाता पळय हें पळय वता ताका पयशाचो बामो वता वेव्हार वता रिलेशन वता तें पळय वता तो देवाक गच्ची धरून बसता परत सोडवता आनी हो सोडचो परत सो सत्याचे केन्ना परिचय जाता असत्य दूर जाता
आज तुम्ही असत्य मागचं कारण कसं की म्हणाली डबल परिचय आणि कोणाक द्याल ना टोटली जाला की परिचय ना परिचय टोटल जाला असलेली अशी परत तुमची परिस्थिती आजी ओर नासली सो आजी केवळ पुण्यवशान तुमच्या परा मेळ्ळें सत्संग मेळ्ळा गुरु मेळ्ळा आणि आज आमकां साध्य करून मस्त आसा संगीत आयकला पुरो आणि श्रद्धा विश्वास तुम्ही दवरा आणि काय नका श्रद्धा विश्वास ह्या दवरल्यारी पुरा साध्य जाता आणि ज्ञान म्हणटा ती निर्विकल्प स्थितीन तूं स्थिर जाता खंय स्थितीत स्थिर जाता निर्विकल्प खंयच्या प्रकारचे विकार येऊ नये ते ताका निर्विकल्प स्थिती अशी म्हणतात थोडे वेळ एक परीक्षा किती जरा कृष्ण म्हणतात तो मग कसं एक वाडीक जाल मग आमकां भिवून पण आमकां खंय वचून बसल्याची आमकां कसलें ना आमकां व्हड राज्य न्हय जर तसं पण होडवड आसाची आमकां तसं कसं पोजिशन ना दर्शन तुवें सम बुद्धी यूज केलना रुक्मिणी पण ऐकून घेता आणि म्हणता गदाग्रजा शिवान जर आवाज काढलेली पुरा प्राणी भिवून बसता खंय तशेंच तुमी जर तें बिल्लबाण जर आवाज केलेली पुरा राज धांवन वता खंय राज पुरा धांवन वताची आनी तो म्हणटा हांव हेडी म्हणून ते कशें जातलें तूं खाली ते एक आवाज काण घेवन सर्व राजा धांवण घेवन म्हाका घेवन आयला तो ऑर्डिनरी न्ही असामान्य पुरुष तो आणि आता हांवूच साक्षीभूत रुक्मिणी म्हणटा हांवूच उदाहरण ताका म्हाका तूं कशें घेवन आयला हांगा तुका भिवन पुला आसात थंय तुला आणि अशी म्हणटा तूं पुरा लोकां भिवन हांव समुद्रा वचून लिपून पडला म्हण हें सम न्ही तूं म्हणटा सम न्ही कसं जालें तूं एक फावट दांड केल्या रे परत ते धांवन वता समुद्राक हें तूं म्हणटा सम न्ही म्हणून एक आन्सर दिता कोण रुक्मिणी तागे लाका भिवून गेले म्हणटा न्ही आनी दुसरा म्हणटा देवा तूं म्हळें म्हगेल भक्ती कोण म्हगेल आश्रय कोण घेता तान त्रासांत पडटा म्हण रुक्मिणी म्हणटा म्हगेल वटेन तूं त्रासा पडले म्हण हांगेल वटे गेल्यार तुका पुरो सुख हें पुरो मेळटाशें म्हण तेन्ना रुक्मिणी म्हणटा आसा देवा तुवें कशें सांगता म्हण मागशी अंग तशी प्रतू भरत ययाची गया राजाधिराज पुरा साम्राज्य सोडलें तांणी साम्राज्य सोडून घेवन तुगेली भक्ती केली तांणी सर्व परित्याग करून घेवन तपस करता गेले तांकां कश्ट खंयचे कश्ट आयले तांकां उत्तम पद दिल्या तुवें हें पद कसं जालें आमकां राज्य हें परत नंबर 1 बिजनसमॅन हें कसं जालें आमकां श्रेष्ठ पद तूं दिल्या तांकां हें तूं म्हण सम न्ही तुका बांदून घेतलं लोक परत कश्ट म्हण कश्ट कसं सुखाची तूं उत्तम गती प्राप्त कोण दिता आमकां म्हणटा सो देवाल भक्ती केल्यार सगळ्या लागीं गेल्यार कश्ट म्हण न्हय आतां हांव संवसारीक लोकांक जाता कश्ट वाडचो भक्ती मार्गान तूं ते घेवचें ना तिसरा ती म्हणटा
तूं दुसरें कोणाचो राजकुमार म्हाका वचत आशिल्लें म्हगेल्या म्हाका कसले वाडीक घाल म्हूण इतलो पुरो आशिल्लो न्ही. हे देवा समस्त गुणाक आसळे स्थान तूं तुगेलो तसलो गुण आनी कोणाला ना तूंच हाण दाखय. तुगेलो तितलो गुण आसनाय तुगेलो तितलो कल आसनाय तूं तेकले हाण दाखय म्हूण सत्परिस्पर तुगेले चरण धुळी गंध अग्रण करता पयलो वाट राखता आसल्याची तुगेलो गुणगान करता आसल्याची आनी तो अशें म्हणटा की म्हाका मुगेले कसले कासळे घेतलो तूं म्हूण सत्पुरुशान तसो संत लोक तुगेले सकल देवता तुगेले आशिल्ले तेन्ना तें म्हण समलें तुवें आनी मुक्ती कोणा जाय तुगेले आसरे घेवका पडटा आमी तुगेले चरण आसरे घेवका देवा. उदाहरण लक्ष्मी तुगेले सदा पांय तिडीतला बसल्याली लक्ष्मी बुद्ध बेतारी पळय की न्ही लक्ष्मी जर थंय बसल्याली आतां पळय लक्ष्मी सकल संपत्तीची देवता ती तसल ती देवी पुरा लोकांक अनुग्रह करतली संपत्ती ते तुगेले पांय तिडीतला म्हळ्यार तुका चलता म्हणून तूं म्हणटा समने आनी कोण खंयचे आपल्याला स्वार्थ परमार्थ व्यवस्थित विचार करता ताका तुगेले चरण सेवा दुसरें खंयचे गती ना म्हळ्यार खंयच्या मनशान स्वार्थ परमार्थ विचार कर तुगेले चरण तिरस्कार करचे न्ही तांणी ते तुगेले चरण स्वीकार करता म्हूण आनी अशें आशिल्ले नंतर ते परत रोग रुजीन आशिल्ले तसंच बामणा कोण एक्सेप्ट करता म्हूण तूं परफेक्ट आसा देवा तुका कसले दोश ना तुका कसले बाद ना तुगेले कितें श्रेश्ठ कोण आसा तूं दाखय. खंयचे जर बुद्धिवंत मनुश्य आसा बायल मनुश्य तुगेले चरण सोडून कोणाक तांणी लग्न जायनाशिल्लें तर तूं तशें म्हाका टॉंट मारनाका कळ्ळें न्ही हांवें परत विचार केलो विचार करूनच तुगेलो टांव वाडली करून घेतलें. मागीर म्हणटा देवा तूं समस्त प्रपंचाक स्वामी एकल्याक न्ही स्वामी सगळ्यांक इहलोक परलोक ह्या लोक आनी परलोक सर्व लोकांना आशा आकांक्षा पूर्ण करतलो आत्मस्वरूप. आता देव आत्मस्वरूप म्हणटा ते होय की नाही तूं सर्वाला आत्मस्वरूप आहे नाही मग कोणाक आमी एक्सेप्ट करता आत्मस्वरूप एक्सेप्ट करता न्ही. सो देवा तूं सर्वांत आसा सर्वांतडे आमी मुगेलो आत्मांत आसा म्हूण तुका हांवें तुगेलो तो वाडली करून घेतले. आत्मस्वरूप देवा तूं सर्वांत तूं आसा बाकी लोक तशें न्ही. आनी सदां कोण तुगेलें भजन करताची तुगेलो मिथ्या संसार नाश करता देवा आनी सर्व जन्मान तूं आश्रय घेवच्याक असं पवित्र स्थान आनी खंयचें ना. आश्रय घेवचें आसल्यार कृष्णाले चरणांत आश्रय घेवका तसं पवित्र स्थान आनी खंय ना. हे शत्रू संहारका ताणें शत्रू संहार केला धर्मीक संहार केले ताणें राज्य भोग आशेन केलें ना ताणें धर्म वयर कशें खातीर सर्व लोकांक संहार केले. हे शत्रू संहारका गाड्डव बैल घोडावरी राजवाड्यान तूं बायलाल सेव करचे राजाकले पळयलें आमी राजाल परत सेव करचे गाडवा बरी राजकीन तुगेल सेव करचे बेटर तांगेल किंता तुगेल लिला कथा कोण श्रवण करता आनी हे हांतू कोण पडले पळय राज म्हणून सेव करताची तांगेलें दुर्भाग्य तें पयशे आसा म्हणून वाडीक जाले तांणी आनी आमी तेंच पळयताची नोकरी कशें जालें पयशे कशें जाले तांगेलो गुण दैवत कोण पळयलें तांणी लकी न्ही राजाल घरांत कोण काम करता पळय लकीन तांगेलें तें दुर्भाग्य आनी कोण ना आनी हांव तांगेले वाडी कशी हांवची
हांव केलें योग्य आसा परत एक एक पॉयंट सांगता ती हांव खंय फेल जालें ना आनी मनुष्य शरीर जिवंत आसलें की मड आसल्या बरेची कसं लायक म्हळ्यार शरीर आमचें कसं आसता पळया पळय वयरी चर्म रोम भितर रगत बोन्स कफ पित्त वात सर्व दोष भितर आसाची हें कसं लायक हें शरीर तसं शरीर हांव एट्रॅक्ट जालें ना आनी तुगेलें चरणारविंद मकरंद अग्राण करून घेवन हांव प्रियतम म्हणून तुका स्विकार केला ते परमात्मा कमलाक्ष तूं आत्माराम आत्माराम म्हळ्यार तूं आत्मानंदांत आस तुका आनी खंयचें ना अपेक्षा ना निरंतर तूं तुगेले स्वरुपांत मगन जाला अनपडा अंतपुरा पडल्याची आत्माराम कमलाक्ष हांव सुंदर आसा गुणवती आसा म्हूण तूं त्या दृश्टीन म्हाका केन्ना पळयलें ना हें कोण पळयता सुंदर हें पळय आसा कोण आत्मारामान तूं तल्लीन जालें ना तो केन्ना भितरीचें ध्यान करता आसा ताका एकच दिसता पळय सो ह्या दृश्टीन करेक्ट न्हय तें हांव बारीक सुंदर आसा रुक्मिणी अशें म्हूण तूं म्हाका व्हडलीक जालें ना हांव तुगेलें एक आत्मा तुमगेले आत्मा म्हणून हांव तुगेले आत्मा म्हणून हांव तुका स्विकार केलें काली तुगेले ऐश्वर्य परत पळयलें ना आनी तूं जालें की ऐश्वर्य म्हणून पळयलें ना तूं कशें पळयलें की म्हळ्यार तुगेलें आत्मा म्हगेल्यांत आसा ह्या दृश्टीन तूं म्हाका स्विकार केलें देवा हें इतले बायल मनशाक तुगे स्वाभावीक आसता तुगेलें आनी हें पुरा कसलें केलें की म्हळ्यार तुगेलें चरणकमलांत तूं म्हगेलें भक्ती स्थिर जावका म्हूण नाटक केलें देवा तुमी सुदृढ जावका म्हणून त्या प्रपंचाचे रजोगुण तामस गुण हें पळय तुगेलो अनुग्रह हें मधुसूदना तूं म्हण म्हाका तुका अनुरूप आशिल्लें क्षत्रीय श्रेश्ठ ताका तूं स्विकार कर म्हण तुका योग्यतेक आशिल्लें ताका स्विकार कर म्हणून तूं म्हाका सांगिल्लें हें तूं सांगचें पडचें न्ही आतां पळय तूं सांगचें करेक्ट आसा काशी राजाली दो अंबा तिन पयलें एकल्याक लव केलें मागीर आनी एकल्याक केलें तशींच बायल मनशां सुमार एग्जाम्पल आसा पयलें एकल्याक प्रीत केलें आनी एकल्याक प्रीत केलें धांवून गेलें सो खंयचें एक मनुश्य कुलट म्हणटात आमी लग्ना नंतर हांगा थंय पळयता आसताची आनी बुद्धिमंत आशिल्लें असो लोकांक सहवास दवर न्हय आनी सहवास केल्यार हे लोक परलोक काण घेताची दोगो लोक भ्रश्ट जातात देवा तूं विचार करून म्हाका स्विकार केलें हांवें विचार करून तुका स्विकार केलें तूं अशें म्हणून घेवन हांव कांय चेंज जायना म्हणून पुला ती सांगता कृष्ण म्हणटा आसात हे रुक्मिणी देवी राजकुमारी तूं अशी उलोवका म्हूण हांवें नाटक केलें तुगे तोंडांतल्यान हे शब्द येवका म्हणून तुका गट्टी करच्याक हांवें नाटक केलें आनी खंयचे शब्द येवका पळय ते पुरा करेक्ट आयले आनी तुमकां सांगिल्लें तें व्याख्यान आसा पळय समंजस आसा तूं सांगिल्लें पळय करेक्ट आसा 100% करेक्ट आसा समंजस आसा आनी सत्य उलयलें ते सुंदरी करेक्ट आसा तुमी गेले अनन्य प्रेयसी आनी म्हाका तुगे वयरी प्रीत आसा तुमी गेल्या कसले अपेक्षा करता पळय ते सर्वदा सिद्ध आशिल्लें हें टेम्पररी न्ही म्हगेलें आशिल्लें तें परत कायम म्हगेलें अशें कसलें आसता पळय गूण पदा कायम आसतना तें टेम्पररी न्ही आतां आमगेलें तशें न्ही आदी एकदम आशिल्लो अशें जालो म्हण तशें जायना मुखार म्हणटा आसा म्हगेले खंयचे प्रकार तुमी अभिलाष व्यक्त करताची तांकां खंयचे प्रकार सांसारीक कामना बंधन कारण जायना परमात्मा सहवास कोण करता तांकां संवसारीक खंयचे बंधन ते ट्रॅप जायनाच म्हूण
आणि रुक्मिणी थंय योग्य केलें नासता तुगे डिसिजन करेक्ट आसा म्हणून कृष्ण म्हणटा मुखार कृष्ण म्हणून कळ्ळें कितें आं